माझा ज्ञानेश्वर असे पुष्कळ माझा शब्द कितीतरी प्रमाणे माझ्या विठोबाचा कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता माझा शब्द माझा म्हणलं की हृदय आणि डोळे भरून येतात बघा. ज्ञानोबारायाविषयी एकनाथ महाराजांनी एक अभंग लिहिला. मी त्या हरिपाठात लिहित असतो. हरिपाठामध्ये कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा साधकाचा माय बाप दरुष्यने हरे ताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. एवढा अभंग येतो. ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णियेली गीतेची टीका विठोबाचा प्राण सख्या ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा साधकाचा माय बाप दरुष्यने हरे ताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. ही जशी आत्मयता आहे. आत्मयता कशाला म्हणतात तुम्हाला सांगतो. पूर्वीच्या काळामध्ये शाळेमध्ये बोर्डावर भारताचा नकाशा काढला आणि गुरुजींनी मुलांना विचारलं ए बाळ नकाशा कशाचा आहे. तो मुलगा उठला आणि म्हणला हा नकाशा भारताचा आहे. बस खाली. ए बाबा तो उठ रे. हा नकाशा कशाचा आहे. गुरुजी हा नकाशा इंडियाचा आहे. बस खाली. पण त्याच शाळेमध्ये बाळ गंगाधर टिळक शिकायला होते. ए बाळ उठ रे तू. हा नकाशा कशाचा आहे. तिथं न थांबता बाळ गंगाधर टिळक तिथपर्यंत गेली. एक हात छातीवर ठेवला आणि एक हात बोर्डावर ठेवला आणि सांगितलं गुरुजी हा नकाशा माझ्या भारताचा आहे. माझ्या. ही जशी आत्मयता आहे तशी आजच्या अभंगामध्ये नामदेव महाराजांनी जे कुटुंब भगवंताचं दास्यत्व स्वीकारलंय त्याच्यासाठी इथं माझा शब्द वापरलाय. अकल्प आयुष्य व्हावे तयाकुळा माझिया सकळा हरीच्या दासा. आणि पुन्हा आणखी नंबर 2 ची मागणी मागितली की त्या कुळामध्ये कोणाला कल्पनेची बाधा होऊ नये. कल्पनेची बाधा
कल्पनेची बाधा न हो कोणी काळी. माझ्याकडे लक्ष घ्या तुमचं. कॅन्सर रोग बरा होऊ शकतो, एडस बरा होऊ शकतो, कोरोना बरा होऊ शकतो, पण कल्पना नावाचा रोग जर एखाद्या माणसाला झाला तर तो कल्पना नावाचा रोग माणसाला समाप्त करू शकतो. ज्या नाथ महाराजांनी हरिपाठामध्ये वाक्य वापरले, कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा. आता ठेवा म्हणजे घर करून बसती ना ती कल्पना, घर करून बसती. मला सांगा तुम्ही, आता काही माणसाच्या खिशामध्ये त्या शुगरच्या गोळ्या आहेत. शुगर कमी असते त्या माणसाला, पण त्याचा जे छंद घेतलाय का नाही माणसाने, आणि घरातल्या माणसाची सगळी तीच चर्चा असते. हो, आमच्या मालकाला साखर आहे, त्याला साखर आहे, त्याला साखर आहे, ह्याला साखर झाली. कुटाणा लागलाय का, नुसता ह्यो कुटाणाच माणसाला मारायला लागलाय. आणि जावाई डॉक्टर आहेत, बिडला हे डॉक्टर बसलेत ना, डॉक्टर लोकांना हे सोसत नाही. कैद खाण्यामध्ये, जेलमध्ये अधिकाऱ्यांनी त्या कैदी माणसाला सांगितलं, उद्या सकाळी 10 वाजता तुमचे डोळे बांधणार आणि हातपाय बांधून टाकणार आणि कोबरा जातीचा साप तुमच्या अंगावर सोडणार. उद्या सकाळी 10 वाजता तुम्हाला कोबरा जातीचा साप चावणार, तुम्ही मारणार. तुम्ही मारणारो जेल मधल्या त्या कैदी माणसाला त्या अधिकाऱ्यांनी तसं सांगितलं. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता त्याचे डोळे बांधले, हातपाय बांधले आणि त्याच्या खाली पिंडरीला पायाला फक्त एक टाचणी टोचली. टाचणी टोचल्याबरोबर पटकून मेलं ते. साप चावला होता का त्याला? कशाने मेलं ते? मावशा झोपल्या काय द्या? कशाने मेलं ते? कल्पना. त्या मावशीचं नाव कल्पना दिसते. कशाने मेलं ते? अहो नारायण भाऊ, कल्पना बाजूला ठेवा. दवाखान्यात नेऊन त्याचं पोस्टमार्टम केलं. त्याच्या शरीरात कोबरा जातीच्या सापाचं विष निघालं. चावला होता का त्याला तो साप? नाही. पण कल्पना त्या शरीरामध्ये त्या जातीच्या सापाचं विष तयार करती, इतकी कल्पना वाईट आहे. म्हणून कल्पना जिवंतपणी माणसाला जाळून टाकती. तुम्हाला माझी विनंती, कल्पना कुठल्या गोष्टीची माणसानं येऊ देऊ नये. आता एखादी महान पतिव्रता स्त्री, सौभाग्यवती स्त्री एखादी रस्त्यानं चालली, वाटेवर बसलेले माणसं चुकीचा अर्थ काढतात का नाही? ही कल्पना किती पापाचा बोजा अंगावर तयार करते. कुठल्याही माणसाने कोण्याही गोष्टीची कल्पना करू नये. ती कल्पना माणसाचं कुटुंब, घर संपवून टाकते. म्हणून त्या कुलासाठी नामदेव महाराज म्हणले, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, संत मंडळी सुखी असो. आणि नंबर 3 ची मागणी केली, जो तुझा दास आहे, वैष्णव आहे, त्याला अहंकार येऊ देऊ नको. अभंगाचा तिसरा
असा माझ्या विष्णुदासा भाविकाशी सज्जनानो अहंकार. बघा तुम्ही शास्त्र असं सांगताय की 4 गोष्टी माणसाचा नाश करतात. 1 नंबर अज्ञानपण, नंबर 2 आळस, नंबर 3 अहंकार, नंबर 4 मूर्खाची संगत. या 4 गोष्टीपासून खूप सावध पाहिजे माणूस. नंबर 1 अज्ञानपण. अज्ञानपण माणसाला खूप रिवर्स करते. आणि हे जग बुद्धिमान माणसाचं आहे, अज्ञानी माणसाचं जग नाही. आता 84 लाख योनी ब्रह्मदेवाने निर्माण केल्या. सगळ्या योनीला सारख्या वस्तू दिल्या, पण मनुष्य योनीला एक वस्तू आगाव दिली. त्या वस्तूचं नाव आहे बुद्धी. आणि ते हे बुद्धी संध्याकाळी 7च्या पुढं जर बिअर बार सापडीत असेल तर हे अज्ञान नाही का? हे बुद्धीचं लक्षण कोणतं आहे? किती चांगला माणूस असला तरी संध्याकाळी झोपताना घेतो थोडी. आमच्याकडचे अशा आणि तसले, तुमच्याकडची माहित नाहीत आपल्याला. चुकीच्या रस्त्यानं जीवन जगणं हे अज्ञानपणाचं लक्षण आहे. आपण खरं बोलतोय का खोटं बोलतोय, चांगल्या रस्त्याने चलतोय का वाईट रस्त्याने चलतोय हे कळत नाही माणसाला. आणि तिथं जर तुम्ही अज्ञानपणामध्ये जर जगलात का महाराज तर विनाश आहे, 100% विनाश आहे. नंबर 2 आळस. 8 दिवस रात्री सप्ताह पंढरपूरचा संपला. तुमच्या अर्बुजवाडीचा एवढा उपकार आहे. मला आपल्या कृष्णानंद महाराजांनी फोन केला की मी भाकरीची पंगत मागायला जाऊ का अर्बुजवाडीला. मी नको म्हणलो होतो की आपला त्रास इतक्या लांब त्या मंडळीला नको, पण आले खेळत खेळत आलेच ते तरी तुमच्याकडे. आणि तुम्ही भाकरीची पंगत पंढरपूरला चंद्रभागेच्या काठावर दक्षिणा घेऊन आलात सगळे गावकरी. महाराज मी भाकरी इतक्या छान मावशेव बनवून दिल्या तुम्ही. चंद्रभागेच्या काठावर अर्बुजवाडीचं नाव घेऊ घेऊ ते खाल्ल्या भाकरी लोकांनी. पुण्य सरतय बाई, ते पुण्य सरत नाही. पुण्य दक्षिणा भाकरी पंढरपूरला पोहोच केल्या. हे कधीच वाया जात नाही महाराज, कधीच वाया जात नाही. एक शीत पंढरपूर मध्ये जर दान केलं तर कोटी यज्ञाचं पुण्य अभंग येत नाही. एकच तिथले अन्न हो, कोटी कुळाचे होऊ दर अभंग आहे त्याचे. म्हणून मी पांडुरंग चरणी संत भगवान बाबाच्या चरणी प्रार्थना करतो की या अर्बुजवाडीमध्ये घराघरात क्लास 1 अधिकारी जन्माला यावे. घराघरामध्ये ऐश्वर्य संपन्न लेकरं संत जन्माला यावेत अशी पांडुरंग चरणी बाबाच्या चरणी प्रार्थना करतोय. कारण संताची देवाची सेवा केलेली कधीच वाया जात नाही. माझं 54 वर्षाचं वय आहे. मी 40 वर्ष झालं भजन करतो महाराज. किती भजन केलं असेल महाराज त्याचं नाव काढू नका. आजही मी आता 8 दिवस काकडा केला पंढरपूर मध्ये. उभा राहण्याची ताकद नाही, पावर नाही आता सध्या माझ्या. इतका थकलेला माणूस आहे. 2 तासाच्यावर झोपलो नाही 8 दिवस. पाहिलं तर तुम्ही मंडळी आला होता, मेहनत किती. आणि 12 महिने मेहनत चालू असते माझी. आणि बोजा माझा 101 किलो आहे ना. 101 किलोचा माणूस एका अंगावर झोपला तर 3 दिवस उठत. तोंडात बोट घालतात लोक माझं कष्ट बघून. तोंडात बोट घालते.
काय कमाल आहे म्हणतात महाराजांची. तर यात्रेला तुमच्या वृंदावनची लोक आले होते इथले, तुम्ही झोपल्यावरच झोपलो कधी मी, आणि तुम्ही उठायच्या आधी काय अष्टगंध लिहून मी तयार होतो काकड्याला. महाराज नसतोय तसं कधीच कधीच. महाराज त्याला शेंट असतोय महाराजाला, झोपायला मखमलीची गादी, सट शिकला शिकायला मी खरं अजून शिका. आता हा पुन्हा हा भंग म्हणतो का नाही, संप्रदायात भजनी मंडळाला अभंग पाठ नाही घेऊ, आणि हा भंग म्हणल्याशिवाय शेवट होतोय का भजनाचा. मी म्हणतो मी आता अभंग कीर्तनाला घेतोय का नाही, एका टाळ करायला माझं पाठ नसते. जुने फोड जे असते का थोडे भजन करणारे त्यांना पाठ घ्यावं, नाहीतर आम्ही पुढं म्हणलं की बरोबर शिकलेले पोरतात त्यांना पाठच नसते. अक्कल पाय विषय म्हणलं की ते खुळखुळाच वाजवीत बसते, मिळच लागत नाही त्याचा. त्या गदी मांडगुळकरांची रचना गायले सुधीर फडकेनी. कष्टाविन फळ ना मिळते, तुझ कळते परी ना वळते, हृदयात व्यथा ही जळते, जाओ लांडुनी या सरिता सागरा, सोडी सोन्याचा पिंजरा, आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. आता हे असे शब्द आले की मला मुंडे साहेबांची आठवण होती. बीडला गोगो मिसाळ भगवान विद्यालय म्हणून गोगो मिसाळ, पहाटे 3 वाजता प्रचार करून मुंडे साहेब तिथे जेवायला आले होते. ताटामध्ये भाजीच्या त्याच्या त्या 40 वाट्या होत्या, 40 वाट्या होत्या. पण घास कोण्या वाटीमध्ये जातोय, घास कोण्या वाटीत जातोय, मला काय खायचंय त्याचा काहीही तपास त्या माणसाला नव्हता. एवढा संघर्ष होता मला. आणि तुम्हाला सांगतो मी, झुंजारण्याचा पेपर बीडला गंमत भंडारीने काढला. पेपर फक्त मुंडे साहेब झुंजार नेता म्हणून होते म्हणून साहेबासाठी तो पेपर काढला. कितीही पेपर छापले तरी मुंडे साहेब जिवंत होते तोपर्यंत 9 वाजता पेपर नाही मिळाला कुणाला, पुन्हा वाचा पेपर मिळाला नाही कुणाला, मुंडे साहेब होते तोपर्यंत. त्या पेपरचं नाव ठेवलं होतं मुंडे साहेबासाठी त्या माणसानं, झुंजार नेता. साहेब गेले, पेपरला हात लावला नाही मला त्या कोणी. मुंडे साहेब गेल्यावर त्या पेपरला हात लावला नाही कोणी. येड लागलं, येड त्या माणसाला. संसार उद्ध्वस्त झाला. साहेबाच्या नावाने तो माणूस करोडपती झाला, तो संसार उद्ध्वस्त झाला. साहेब मेले. कशामुळे सांगतो मी, ते झुंजार नेतृत्व कष्टाचं होत. हे कशामुळे डॉक्टर साहेब तिकडे गेलोय मी. नंबर 2चा मुद्दा तुम्हाला सांगत होतो मी, आळस. 4 गोष्टी माणसाला संपवतात. नंबर 1 अज्ञानपण, नंबर 2 आळस, नंबर 3 अहंकार. आपल्या अभंगात अहंकार शब्द आहे. जो माणूस 1.5 पैसा आला की आधार चलतो ना, तो माणूस समाप्त होतो. म्हणून जुनी म्हण आहे, शेतकऱ्याची जुनी म्हण आहे, खंडी खापण मांडी आड. मला वाटलं इकडे मांडी कळती का नाही. हुशार आहे तुम्ही. हा, पैसेत म्हणून बाईनं सोनं खंडीभर गळ्यात घालायचं का? झुकली काय मावशी? पैसे आले म्हणजे सोनं घालायचं गळ्यात, आणि पैसे गेले म्हणजे सोनाराच्या इथे नेऊन मोडायचं.
ही संस्कृती कामाची नाही. खडी कापून मांडी आडू करून का. आणि परमार्थामध्ये कोणतंही काम करा तुम्ही बरं का, ना कोणतं काम करा माणसाला गर्व येतो. आमच्या निळोबारायाचं प्रमाण आहे पहा. यज्ञ याग भोग स्वर्ग आड करिता तत्वे काम नित्य ज्ञान अभिमान गर्विष्ठ माणसाला यज्ञ याग भोग स्वर्ग आड येती.